नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवत आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारा एक नाश्त्याचा प्रकार. तर आज मी बनवत आहे इन्स्टंट डोसा. हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा पीठ आंबवण्याची देखील आवश्यकता नाही. हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला दही, सोडा, इनो याची देखील आवश्यकता नाही. फक्त पिठामध्ये पाणी घालून असा हा इन्स्टंट कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा बनवलेला आहे. चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी हे डोसा बॅटर बनवत आहे. तर त्यासाठी घरातील कोणत्याही एखाद्या वाटीचे आपल्याला प्रमाण ठरवायचे आहे. त्याच एका वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे. तर इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घातले आहे. आता त्याच वाटीने यामध्ये पाऊण वाटी रवा घालावा. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा पांढरे तीळ घालावेत म्हणजे याला छान अशी चव देखील येते. पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी. आता हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे इथे मी चमच्याने हे सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे. आता ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतले होते, आता त्याच वाटीने यामध्ये 3 वाटी पाणी ओतावे आणि विस्कच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये एकही गुठळी होणार नाही. साधारण 2 ते 3 मिनिटे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे. त्यामुळे हे मिश्रण थोडेसे फ्लफी देखील होते आणि यामध्ये एकही गुठळी राहत नाही. हे मिश्रण आत्ता थोडेसे घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखी 1 वाटी पाणी ओतले आहे आणि पुन्हा एकदा विस्कच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घेत आहे. यामध्ये आपण रवा घातला आहे. हा रवा भिजण्यासाठी पाण्याचा थोडासा जास्त वापर करावा लागतो. तर एकूण इथे आपण 4 वाटी पाणी यामध्ये घातलेले आहे. आता अशा प्रकारे हे इन्स्टंट डोसा बॅटर तयार झालेले आहे. यावर झाकण ठेवून 5 मिनिटे आपल्याला हे भिजवण्यासाठी ठेवायचे आहे. कारण यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे रवा भिजण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. आता 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा पळीने हे व्यवस्थित 2 मिनिटे आपल्याला हलवून घ्यायचे आहे. म्हणजे हे मिश्रण थोडेसे हलके देखील होते आणि डोसा अगदी जाळीदार तयार होतो. पहा, अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे. यापेक्षा हे मिश्रण पातळ असायला नको. अशा प्रकारे इथे हे झटपट आणि न आंबवता तयार होणारे इन्स्टंट डोसा बॅटर तयार झालेले आहे. तयार केलेले हे बॅटर पळीने एका नॉनस्टिक पॅनवर व्यवस्थित सोडावे आणि अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये पळीने फिरवत डोसा तयार करावा. पहा, इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकाच डायरेक्शनमध्ये पळीने हे बॅटर मी व्यवस्थित पसरून घेत आहे. तर अशा प्रकारे हा डोसा व्यवस्थित बनवून घेतलेला आहे. आता अगदी मध्यम आचेवर हा डोसा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी कुरकुरीत होतो. यावर थोडेसे तेल चमच्याने सोडावे आणि पुन्हा एकदा हे अर्धा मिनिटासाठी मध्यम आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहे. खालच्या बाजूने हा डोसा हलकासा तांबूस दिसू लागला की नंतर कलत्याने तो व्यवस्थित पलटून घ्यावा. पहा, हा डोसा अगदी सहजपणे व्यवस्थित अगदी न तुटता पलटला जातो. खालच्या बाजूनेही पुन्हा हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हा डोसा चांगला कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यावा. पहा, अशा प्रकारे अगदी झटपट न आंबवता, डाळ तांदूळ न भिजवता, दही, सोडा, इनो याचा अजिबात वापर न करता गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आणि इन्स्टंट डोसा तयार झालेला आहे. तोही फक्त 10 मिनिटात. तयार केलेला हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा टोमॅटो चटणीसोबत, केचपसोबत, सॉससोबत देखील खाऊ शकता. तुम्हाला जर आजचा हा इन्स्टंट डोशाचा नाश्त्याचा झटपट तयार होणारा प्रकार आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.